वयाच्या ठराविक वर्षांनंतर कोणाचंच बंधन नसतं आपल्यावर. आपण आपल्या मनाचे राजे असतो. तेव्हा शिस्तीमध्ये राहणं जरा कठीण वाटू लागतं. रोजची कामं वेळेवर करणं, रोज व्यायाम, ध्यान करणं, सणवार साजरं करणं, लोकांच्या संपर्कात राहणं, या साध्या साध्या गोष्टी अवघड वाटू लागतात. आणि त्यात जर नवरा आणि सासरच्यांची मागे कटकट नसेल तर हे आणखी मोठे टास्क वाटू लागतात. मान्य आहे, मेंदू थकतो, आपण कंटाळतो, कधी एखादा दिवस नुसताच आरामात जातो. पण मग नंतर पुन्हा नियमांमध्ये यावं वाटतं, मनापासून वाटतं. मला आठवतंय, एकदा मार खाल्ला होता पप्पांचा, रोज व्यायाम करायचाच म्हणून. तेव्हा प्राणायाम आवडायचं नाही. पण आता थोडाही गॅप पडला तरी लगेचच तोटे जाणवतात. आणि फायदे माहितीचे असल्यामुळे पायात बूट आपोआपच येतात. बाहेरचं खायचं नाही हं, आई बजावते. आणि म्हणूनच आज बाहेरचं खाल्लंय, उद्या घरची पोळी भाजीच खायची असं अंतर्मन सांगतं. रोजच्या रोज वाचन, लिखाण, एखाद्या विषयाचा अभ्यास, स्वयंपाक, स्वच्छता, व्यायाम, ध्यान, भटकंती, माझ्यासाठी हीच शिस्त आहे. मी ह्यातच रमते. कधीतरी यातलं काहीच नको वाटतं, 1-2 दिवस गॅपही पडतो, मग पुन्हा कधी हे करू लागते कळतच नाही. कदाचित ह्यालाच ठराविक गोष्टींच्या प्रेमात असणे म्हणतात. लहानपणींच्या शिकवणींवर प्रेम असलं की शिस्तीपासून पिछा सोडवायचा म्हटलं तरी तो सोडवत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि हो, तुमच्या आयुष्यात शिस्त म्हणजे काय? तुम्ही कोणत्या गोष्टींच्या प्रेमात आहात? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याशिवाय तुम्हाला अजिबात राहवत नाही? ते सगळं मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. लवकरच भेटेन अशाच एका नवीन विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.